The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House proudly presents Industrial Magnet, a candid podcast talk of industrial minds. या कार्यक्रमाचे होस्ट श्री दिलीपजी दीक्षित आज संवाद साधणार आहेत श्री मुकुंदजी कुलकर्णी यांच्याशी. विलेज डस्ट ते इंडस्ट्रियल ट्रस्ट अशी श्री मुकुंद कुलकर्णी यांची प्रेरणादायी वाटचाल आपण अनुभवणार आहोत. बावी तालुक्यातलं एक लहानसं गाव जिथे बससुद्धा थांबत नसे, शाळेत शिक्षणसुद्धा 7वीपर्यंतच, अशा खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केला. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत एका पाझर तलावाच्या ठिकाणी दिवसाला ₹1.80 प्रमाणे रोजंदारी स्वीकारली. त्याचबरोबर तेथील ज्येष्ठ मंडळींच्या समूहाचं नेतृत्वही केलं आणि त्यांचा रोजगार ₹3.20 इतका वाढवला. याच नेतृत्व गुणांच्या बळावर पुढे गल्फ देशांमध्ये इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. मायदेशात परतल्यावर पुन्हा नोकरी स्वीकारून कंपनीच्या विकासात हातभार लावला. समृद्ध विकासाचा आधार असलेली आपली सुरक्षित नोकरी सोडून उद्योजकतेचा संकल्प त्यांनी मांडला. 1996 एका छोट्याशा शीट मेटल स्टॅम्पिंग युनिट पासून त्यांनी उद्योगाला सुरुवात केली आणि पुढे तयार झालं एक विश्वासार्ह नाव SM ऑटो स्टॅम्पिंग लिमिटेड. आज या कंपनीचे अनेक युनिट्स आहेत. त्यांची निर्मिती आता मेक्सिको देशातही एक्सपोर्ट होत आहे. तसेच महिंद्र, SKF, ABB, हार्डेक सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्यांचे काम सुरू आहे. जिद्द, नम्रता आणि विजनरी ग्रोथ याचं ते मूर्तिमंत उदाहरणच आहेत. आज 100 कोटींचा व्यवसाय सांभाळणारे ते यशस्वी उद्योजक आहेत. व्यावसायिक उत्तुंग भरारी घेत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणारे मुकुंदजी हे अनेक संस्थांचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे मार्गदर्शक अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना आशेचा किरण ठरले. त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल घेत ब्रह्मरत्न आणि उद्योगभूषण सारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या एपिसोडमध्ये आपण एक्सप्लोर करूया या अशा एका व्हिजनरीची जर्नी, जी फक्त मशीन नाही तर माणसं, मूल्य आणि वारसा देखील घडवत आहेत. प्लीज वेलकम द इंडस्ट्रियल मॅग्नेट ऑफ नाशिक, श्री मुकुंदजी नारायण कुलकर्णी. नमस्कार, मी दिलीप दीक्षित. द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस बाय पूजा प्रसून proudly presents Industrial Magnets, a candid podcast talk of industrial minds. या शोमध्ये आज आपण संवाद साधणार आहोत मुकुंदराव कुलकर्णी यांच्याशी. मुकुंदराव कुलकर्णी ही व्यक्ती अशी आहे की आपल्या जीवनाचा प्रवास ₹1.80 या रोजावर करून आजतागायत त्यांनी 100 कोटीवरची उलाढाल करणाऱ्या उद्योगाची पायाभरणी केलेली आहे आणि ते सुद्धा 400 जणांच्या समूहाला बरोबर घेऊन. अशा व्यक्तीशी आपण आज संवाद साधतोय. मी मुकुंदरावांना बोलवतोय, प्लीज आपण या. नमस्कार. नमस्कार. मुकुंदराव, आपण सुरुवात करूया तुमच्या साधारण बालपणापासून. बार्शी गावातल्या बावी गावातलं आपलं बालपण गेलं. त्या बालपणात ते कसं होतं आणि ग्रामीण पार्श्वभूमी असताना शिक्षण पूर्ण करणं किती तुम्हाला आव्हानात्मक गेलं, याविषयी थोडंसं बोललात तर. मुळात आपली जी पिढी आहे साधारण 60+ वाली जी आहे, त्यांचं बालपण हे सगळ्यांचंच तसं खडतर होतं. खरं. आणि त्यातल्या त्यात मी खेडेगावातलं, आणि खेडेगावातलं म्हणजे शहरापेक्षा अजून खेड्यात अजून जास्त प्रॉब्लेम होता. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत खडतर होती. म्हणजे अगदी उद्याच्या जेवणाचं काय इथपर्यंत परिस्थिती खराब होती. पण मुळात जे आहे की त्यावेळी सगळेच तसं असल्यामुळं असं काही फार ते
अगदी काय त्यामुळं काय नाराज होण्यासारखं किंवा असं काही वातावरण नव्हतं, कारण सगळ्याचीच कंडिशन तशी होती. आणि मी ज्या गावात होतो ते साधारण 2000 लोकवस्तीचं गाव, म्हणजे बस पण तिथं जात नव्हती. 2 किलोमीटरवर फाटा होता आणि तिथून आत चालत जावं लागायचं. आणि शाळा जी आहे ते 7वीपर्यंत शाळा होती. जिल्हा परिषदेची शेती शाळा जी आहे ती जिल्हा परिषद शेती शाळा 22, आणि त्या शाळेत मी पहिलीपासून शिकलो. 1ली ते 7वीपर्यंतच गावात शाळा होती. आणि मला पहिलीला जे भालेराव गुरुजी होते ते 7वीपर्यंत तेच होते. एकच गुरुजी पहिलीपासून 7वीपर्यंत येते. आणि घरची परिस्थिती खराब जरी असली तरी घरचं जे आहे की त्यांची जी जिद्द होती, आईवडील जे आहेत ते कष्ट करायची तयारी होती. म्हणजे माझ्या आईनी सुद्धा म्हणजे दुष्काळात 71-72च्या दुष्काळात तळ्यावर काम केलेलं आहे. आणि तिने शिवणकाम करून जे आहे ते आम्हाला शिकवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं. कारण परिस्थिती तशी, शेती होती पण ती सगळी पावसावर अवलंबून असणारी शेती. त्यामुळे उत्पन्नाचं साधन जे आहे ते कधी पीक आलं, पाऊस झाला तर पीक यायचं, नाही झाला तर नाही यायचं. त्यामुळे अशा परिस्थितीत जे आहे ते बालपण जे आहे ते खूपच अवघड गेलं, पण त्याच्याबद्दल खंत मात्र अजिबात नाही. आणि पुढचं शिक्षण जे तुम्ही म्हणाल, शिक्षणाचं जे आहे ते 1ली ते 7वी केल्यानंतर ऑफकोर्स पुढचं शिक्षण गावी नसल्यामुळं तालुका प्लेसला जावं लागलं. मग 8वी जे आहे ते सुलाख्या हायस्कूलला ॲडमिशन घेतलं. तिथल्या बोर्डिंगला राहिलो, पण तिथलं फी परवडत नव्हती. मग 9वीला जे आहे ते साठी अनाथ विद्यार्थी होतो बार्शीला एक, तिथं गेलो. 10वीला एका मित्राच्या घरी राहिलो. 11वीला जे ते आजोबा जी लातूरला असल्यामुळं त्यांच्याजवळ आईची इच्छा होती किंवा त्यांना थोडी मदत होईल, तू तिथं शिक्षण होईल, तिथं गेलो. आणि 12वीला परत सोलापूरला आलो. टेक्निकल 11वी-12वी टेक्निकल केलं. त्यामुळं जरी शिक्षण म्हणजे हे असेल तरी त्यावेळी मुळात जे अशी कंडिशन होती की शिक्षणामध्ये एवढी स्पर्धा नव्हती सध्या जी आहे ती. म्हणजे आता अक्षरशः आणि सर्वांची आर्थिक स्थिती तशीच होती. आणि आत्ता म्हणजे 12वीला ते JEEची परीक्षा द्यायची असेल तर त्याची तयारी 8वीपासून व्हायची. मी स्वतः 9वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घरी पिठाची गिरणी होती, चक्की होती, त्याच्यावर काम केलेलं आहे. 1-1.5 महिना त्या नोकराला न ठेवता स्वतःच काम केलं. आणि मी ज्यावेळी 11वी झालो त्यावेळी 11वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जे तुम्ही सांगितलं आत्ता की ₹1.80 रोजानी, म्हणजे 11वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी अशी इच्छा होती की आपण कारण काही शेवटी उन्हाळ्यात पैसे कमवायचे आणि मग ते एक पुढच्या शिक्षणाची सोय करायची अशी परिस्थिती होती की आपण ते बर्फाचा जो गोळा असतो ना तो विकू आपला आणि हे करू. पण मी ज्यावेळी गावी आलो तर गावात कुणीच माझे मित्र नव्हते. मी त्या तळ्यावर काम होतं तिथे गेलो आणि तिथं ते जे कारकून होते त्यांनी विचारलं की अरे हे 15-20 लोक आहेत, ह्यांचं तुम्ही हे लोकांना घेऊन काम करणार, कारण त्यांना कुणी कामावर घेत नव्हतं. ते जे पैसे रोजगार जो होता तो काम जेवढं करेल त्यावर अवलंबून होता. आणि ही सगळी 60च्या पुढची लोकं होती. आणि त्यामुळे त्या लोकांना एक म्हणजे संभा मेबाची गँग म्हणायची माझ्याला. एक संभा म्हणून माणूस होता आणि एक मेबा, म्हणजे आमच्या गँगला चिडवायचे ते. आणि त्या पहिल्या आठवड्यात मला ₹1.80 रोज केला. पण ते 1.5 महिन्याच्या ह्याच्यात मला माझा जो रोजगार होता मी त्या लोकांना एवढं व्यवस्थित काम करून घेतलं. म्हणजे आपण जे कासव आणि सशाची शर्यत ऐकतो तशा टाईप मी त्यांना घेऊन आणतो. माझा जे आहे ते मी 1.5 महिन्यात माझ्या गँगमध्ये 20च्या ऐवजी 120 लोक होते आणि रोजगार जो आहे ₹3.10 होता. तर त्यावेळेपासूनच ते एक डोक्यात होतं की आपल्याला लिडरशिप जमते, गँग करायला जमते. असं करत करत जे आहे ते मी 12वीपर्यंत जे आहे ते पोचलेलो आहे तिथं जे आहे ते. म्हणजे शिक्षणाचं जे असं आहे. आणि मग 12वी नंतर मला जे आहे तिथं शिक्षण थांबवावं लागलं, कारण पुढं जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं, डिप्लोमाला जायचं असलं तरी म्हणजे परिस्थिती तशी नव्हती की 1 महिन्यात पैसे कमवून आपण पुढं जाऊ. तर मग मी त्यानंतर पाईप फिटर म्हणून जॉईन केली कंपनी. वेस्टर्न इंडिया इरेक्टर्स म्हणून जी कंपनी आहे पुण्याची, म्हणजे होती, आता ती मला या ग्रुपला विकली गेली, ती कंपनी मी जॉईन केली फिटर. कुवेत आणि दुबईसारख्या देशात तुम्ही मेकॅनिकल क्षेत्रात बरीच वर्ष काम केलं. त्या अनुभवाने तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला? काय वाटलं तुम्हाला? नाही, मी 12वी झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं फिटर म्हणून काम केलं. आणि मग ज्यावेळी तिथं बघितलं की अरे फिटर आणि इंजिनिअरिंगमधला फरक किती आहे, त्यामुळं परत मला मी 7-8 महिने पैसे कमवले 1 वर्षभर आणि परत डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. आणि डिप्लोमा केल्यानंतर त्याच कंपनीत जॉईन झालो. बरं. म्हणजे ज्या ठिकाणी मी पाईप फिटर होतो तिथंच ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झालो. त्या कंपनी UPमध्ये 1-1.5 वर्ष काम केलं. आणि त्यानंतर मला त्या कंपनीतर्फेच मी कुवेत आणि दुबईला गेलेलो आहे. आणि तिथं सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की जरी कुवेत दुबईला जरी असलो तर तिथलं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते सगळं जपानी कंपनीकडे होतं. मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, तोशिबा इंडस्ट्रीज. त्यामुळं ते काम करत असताना ते जपानी लोकांची जी आहे की आपल्याला वाटतं की जपानी लोक खूप, पण बुद्धिमत्तेत ते फार काय आपल्या पुढं नाही आहेत. पण त्यांच्या अंगात जे चांगले गुण आहेत, त्यांच्या अंगात चिकाटी आहे, शिस्त आहे, ह्या सगळ्या त्या 8-9 वर्षाच्या काळात जे आहे ती त्यांची चिकाटी, त्यांची शिस्त, त्यांचं प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करायला मिळाल्या.
आणि त्यामुळं आपोआपच काम करायची जी सवय आहे अगोदर होतीच ती अजून चांगल्या प्रकारे निर्माण झाली. त्याला शिस्त लागली. त्यामुळं तो फायदा जो आहे तो फार मोठा झाला तिथून जे आहे ते. नंतर तुम्ही नाशिकला रिलायबल इंडस्ट्रीमध्ये नोकरी निमित्ताने आलात आणि अशी चांगली नोकरी मिळालेली असताना तुम्ही उद्योग व्यवसायात सुरू करायचा निर्णय घेतला धाडशी. तर धैर्य ते कुठून मिळालं, म्हणजे धैर्य आणलं कसं? नाही, मी ज्यावेळी तिकडं WIमध्ये होतो येताना नाशिकला आलो. नाशिकला तसा माझा एक मित्र होता जो माझा कुवेतला रूम पार्टनर होता, मकरंद विद्वान म्हणून. त्याला भेटायला मिळून आलो आणि फक्त आपली एक महाराष्ट्रीयन लोकांची हे आहे की आता आपण एवढं फिरलो, आता लग्न झालं म्हणजे तर कुठंतरी सेटल व्हायला पाहिजे या दृष्टीनं नाशिकला आलो. आणि रिलायबल त्यावेळी खूप छोटी होती, आत्ता जरी खूप मोठी असली तरी. आणि त्यांच्याकडं मी जॉईन केलो, अगदी 1.0 पगारावर जॉईन केलो, कारण मला काहीतरी करायचं होतं पण नेमकं काय करायचं म्हणजे डोक्यात होतं. मी तुम्हाला सांगितलं की मी 9वीला असताना त्या ह्याच्यावर काम केलं, गिरणीवर काम केलं. किंवा मी ज्या 12वी नंतर ज्यावेळी डिप्लोमा केला त्यावेळी सोलापूरला अनाथ विद्यार्थ्यात शिकलो मी, ब्राह्मण समाज सेवा संघाच्या. आणि तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीत सुलभ योजना असायची, विवाह योजना, की 500 रुपयात ते लग्न करून द्यायचे. पण लग्न 500 रुपयात करायचे पण प्रॉफिट मात्र 3000 व्हायचा. तर हे कसं आहे, मी तिथं म्हणजे उद्योगाचे जे इनटँजिबल बेनिफिट आहेत ते माझ्या डोक्यात पक्के होते. मग काय करायचं हे समजत नव्हतं. त्यामुळे रिलायबल जॉईन केलं आणि रिलायबलमध्ये मला खूप शिकायला मिळालं सगळ्यात महत्त्वाचं. आणि उद्योगाच्या दृष्टीनं. आणि मी त्यांना त्यांनी विचारलं की तू एवढं काय असं जॉईन करतोय कमी याच्यावर. तर म्हणलं मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. तर माझा पहिला तो 9 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो शून्य झाला, कारण तो सगळा मेकॅनिकल इरेक्शनचा एक्सपिरियन्स होता. आणि इथं जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंगचं होतं ते. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 6 वर्षात मी बरंचसं काही शिकलो सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग 6 वर्षांनी अशी कंडिशन आली की रिलायबल MSLचं काम सोडणार होती. आणि त्यांनी तसं लेटर दिलं होतं. मी त्यांनाच सांगितलं की तुम्हीच मला रिकमेंड करा सगळं जे आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योगात यायचं जे आहे, माझी बायको जी आहे ती MSCBमध्ये सर्व्हिसला होती. आणि त्या काळी आपली जी परिस्थिती होती किंवा काय होतं, घरच्याही जबाबदाऱ्या होत्या, भावाची लग्न, बहिणीची लग्न, आई वडिलांचं जे आहे ते. कारण काही की घरची परिस्थिती आपली झिरोला नव्हती, मायनसला होती पहिल्यापासून. ती वर आणता त्या कंडिशनला. त्यामुळं उद्योगात येणं हे एवढं सोपं नाही, कारण उद्योगात पहिले 2-3 वर्ष हे खूप अवघड असतात सगळ्यात महत्त्वाचे. मग तेवढं 2-3 वर्ष तुम्ही सर्वाईव्ह करू शकले तर मग पुढं खूप छान आहे. आणि मुळात माझ्या बायकोची विचारसरणी चांगली होती, तिने मला पूर्ण सपोर्ट केला. दुसरी गोष्ट, आणि खायचे प्यायचे वांदे नाही सगळ्यात महत्त्वाचं. जेवढी उद्योगात 2-3 वर्ष जातोय आपण, त्यामुळे सुरुवात ही अवघड असते. आणि मग त्यामुळं एकतर काही काम शिकायला मिळालं, काम मिळतंय पण दिसलं, घरूनही सपोर्ट होता. त्यामुळं त्या जरी रिलायबलमध्ये त्या 3 डायरेक्टर नंतर मी मॅनेजरमध्ये माझी 4थी पोस्ट होती, पण तरीसुद्धा मला वाटलं की आपल्याला जर प्रोग्रेस करायची असेल आणि आपल्यात ते स्किल आहे, आपल्याकडे ती लिडरशिप आहे, काम करायची तयारी आहे आणि घरून सपोर्ट आहे, म्हटल्यानंतर मग काय रिस्क घ्यायला काय हरकत. त्यामुळं उद्योगाची पायाभरणी तिथं झाली. SM इंडस्ट्रीची सुरुवात कशी झाली आणि आता ती पुढे जाऊन SM ऑटो स्टॅम्पिंग ग्रुपमध्ये रूपांतर झालं, तर हे स्थित्यंतर कसं झालं? नाही, मुळात जे आहे की ज्यावेळी सुरुवात केली आपण त्यावेळी MSLचं काम मिळालंच होतं. त्याबरोबर रिलायबलने पण काम दिलं, त्यांचाही खूप सपोर्ट मिळाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योगात सुरुवातीला जे आहे ना, तुम्ही पैसे किती कमावता त्यापेक्षा तुम्हाला काम मिळतंय, तुमची मानसिक अवस्था जी आहे की आपण बिझी होतोय का नाही. पैसे हा नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्ही जर मानसिकता स्ट्रॉंग असेल तुमची, तुम्हाला काम मिळत गेलं तर मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात. आणि त्यामुळं सुरुवातीला 1-2 वर्ष रिलायबलमध्ये काम केलं, भाड्याच्या जागेत काम केलं. ते पण मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पहिल्या घासाला जे खडा लागतात असं म्हणतात, आम्ही पहिल्यांदा भाड्याची जागा घेतली, त्याबरोबर मशीन पण घेतल्या भाड्याने. आणि ज्यावेळी दसऱ्याच्या दिवशी पूजा करायला गेलो, अजून एक जण तिथं पूजा करायला आला. त्याला विचारलं, अरे कसं काय, आम्ही हे भाड्याने घेतो. त्यांनी सांगितलं की नाही हे तर मी मशीन विकत घेतल्यात. आणि मग लक्षात आलं की त्या माणसाने आपल्याला बळीचा बकरा बनवलं होतं, त्या माणसाने त्याला चेक दिले होते, ते ओठवत नव्हते, म्हणून त्यांनी भाड्याने दिलं आपल्याला आणि त्याचे पैसे वसूल करून घेतले त्यांनी त्या माणसाकडून. त्यामुळे तरी पण आम्ही डगमगलो नाहीत आणि साधारण 2-2.5 वर्षांपर्यंत तेवढं लक्षात घेतलं की आपल्याला भाड्याची जागा असली तरी चालेल, पण मशीन तरी कमीत कमी स्वतःची असायला पाहिजेत. आणि त्या मशीन चालू करून आम्ही SM इंडस्ट्री चालू केली जी आहे ते. आणि त्यावेळी जे आहे चालू करताना मला फेगडे म्हणून जे माझे पार्टनर आहेत ते आत्ताही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही पहिल्यापासून जे सुरुवात केली दुर्लभ गोष्ट. हां, आणि फेगडे रिलायबलमध्येच कामाला यायचे. रिलायबल आणि ते पार्ट टाईम यायचे, ते महिंद्रामध्ये सर्व्हिसला होते. आणि मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना विचारलं आपण दोघं मिळून चालू करायचं का. आणि त्यावेळी रिलायबलला पण विचारून घेतलं, त्यांना मी घेतलं तर चालेल का. त्यांनी म्हणे की ठीक आहे, ते 2 वर्षापासून आपल्याकडे येतच नाही, तुम्ही चालू केलं तरी चालेल. रिलायबलचा सपोर्ट होता. आणि अशा प्रकारे आमची वाटचाल चालू झाली. पहिल्या 2 वर्षात जे आहे भाड्याच्या जागेत केलं
आणि 98ला आम्ही स्वतःची जागा सिन्नरला घेतली, कारण की अंबडला जी आहे ती किंमत खूप जास्त होती. म्हणजे जेवढे प्लॉटला पैसे लागतील तेवढ्या पैशात आमचा सिन्नरला पूर्ण प्रोजेक्ट झाला. पहिल्यांदा 10 लाख रुपयाचा प्रोजेक्ट केला होता. 1 लाख स्वतःचे, 2.5 लाख सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळाले आणि 6.5 लाख रुपये बँक ऑफ इंडियाकडनं लोन मिळालं. असं करून 10 लाखात आमचा प्लॉट, बिल्डिंग आणि मशिनरी असं सगळं झालं. आणि तो पहिला 98मध्ये आम्ही स्वतःची जागा घेतली. पहिला सिन्नरला चालू केला. मग 2001ला इथं गाळा घेतला 800चा. 2004ला दुसरा प्लॉट मिळाला आणि 2006ला आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ग्रुप जो तयार होत गेला, कस्टमर काम करत मिळत गेलं, क्वालिटीवर लक्ष दिल्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि सगळे क्रिटिकल पार्ट्स पकडल्यामुळं. कारण फेगडे जे आहेत, फेगडेंचं जी स्पेशालिटी होती ती टूलरूममध्ये स्पेशालिटी होती. त्यामुळं आम्ही बघितलं की कस्टमर पेन काय आहे, कस्टमरचं रिक्वायरमेंट काय आहे, त्याप्रमाणे क्रिटिकल पार्ट करत गेलो. आणि त्यामुळे इंडस्ट्री आणि सगळे सहकारी चांगले मिळाले, वर्कर्स कामगार चांगले मिळाले, स्टाफ चांगला मिळाला, पार्टनर तर चांगले होतेच आणि आज आहेत तेच बरोबर. शिवाय कस्टमर जे आहेत ते फक्त कस्टमर नव्हते तर ते आमचे मार्गदर्शक पण होते, तिन्ही कस्टमर जे आहेत. त्यामुळे हे जे SM ग्रुपचं जे हे होत गेला, त्यामुळे 2006ला आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली. मग पुढं 2009ला एक युनिट घेतलं, 2013ला एक घेतलं. ती काय म्हणजे ती प्रोसेस आहे. एकदा तुम्ही त्याच्यात गेले आणि तुम्हाला ती एकदा ट्रिक आली, तुमची मेहनत करायची तयारी असेल, मग नंतर तर सगळे सुरुवात अवघड असते. सुरुवातीला जे आहे ते मी मिसेसच्या नावावर कुठं सोसायटीमधनं लोन घे, हे करते, कारण त्यावेळी बँका उभा करत नाहीत. आपल्याकडं कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून द्यायला काही नसतं. सुरुवात अवघड असते. पण एकदा ज्यावेळी तुम्ही त्या बिझनेसमध्ये जाता आणि बिझनेस मिळत घेतो आणि तुम्ही मोठे होत जाता, मग त्यानंतर लोक तुमच्या मागे लागतात की आमच्याकडनं लोन घ्या म्हणून. त्यामुळे ती अशा प्रकारे जे आहे ते SM इंडस्ट्री होती. मग ती जी आम्ही SM ऑटो स्टॅम्पिंग केली. 2006ला जे आहे ती प्रायव्हेट लिमिटेड केली. आणि नंतर मग जे पुढं 2-3 प्लॅन झाले. मग आम्ही 2020ला जे आहे ते आम्ही 2020ला IPOसाठी गेलो. आणि पब्लिक लिमिटेड झाले. हां, म्हणजे पब्लिक लिमिटेड करायची जे आहे ते. आणि पब्लिक लिमिटेड करायमागचे जे उद्देश जे होते सगळ्यात महत्त्वाची, की पहिला उद्देश होता जो क्रॅश क्रंच आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही ॲक्शन घेत गेलो, काम येत गेलं, वाढवत गेलो. पण काही वेळा अशी कंडिशन येते की ते तुमच्या हिशोबापेक्षा काही वेळा पैशाचं गणित जमत नाही. आणि मग त्यावेळी काय करायचं, त्यावेळी घाबरून तर चालत नसतं. मग आम्ही त्यावेळी उपाय वगैरे बघितले आणि मग नंतर विचार केला की आपण अनेसा गव्हर्नमेंटनं SME बोर्ड चालू केलं. त्यावेळी आम्ही जे आमचं जे IPO आहे तो SME बोर्डावर आहे, ते चालू केलं. आणि मग 2020ला जे आहे ते आम्ही SME बोर्डावर गेलो. आणि साधारण भारतात तेवढी 200 कंपन्या झालेल्या होत्या. नाशिकमध्ये सेकंड टिअरला असणारी ही माझी पहिली कंपनी. म्हणजे पहिल्यापासून अनेक प्रयोग करायची सवय आपल्याला. आणि तो हा एक प्रयोग केला की ज्यामुळं पहिला उद्देश होता की आपला कॅश क्रंच दूर होईल. दुसरा उद्देश असा होता की पब्लिक लिमिटेड केल्यानंतर आपल्या मागे जी लोक आपल्याबरोबर 20-25 वर्षापासून आहेत त्यांचं काय पुढं. कारण माझी दोन्ही पोरं माझ्या उद्योगात येणार नाही हे त्यावेळी मला माहीत होतं. कारण त्या दोघांनी स्टार्टअप चालू केलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की आपण स्वतः बिझनेसमध्ये असताना आपलीही पोरं चांगलं उद्योगात येत आहेत. कारण असं नको की आपण बिझनेसमध्ये आणि आपली पोरं सर्व्हिस कुणाकडे करतात किंवा त्यांना चांगलं पॅकेज मिळालं आहे, कुठं अमेरिकेला गेले, इकडे गेले आणि त्यामुळे ती येत नाहीत, तर ते दुःख होतं. पण त्या दोघांनीही स्वतःचं स्टार्टअप चालू केल्यामुळं मग पुढं काय, मग ही जी लोकं माझ्याबरोबर आहेत म्हणजे ह्यांचंही पुढं चांगलं झालं पाहिजे. ती पब्लिक लिमिटेड केली तर अनेक चांगली लोकं त्याच्यात येतील, ती जॉईन होईल आणि कंपनी मोठी होत राहील. हा त्याच्या पाठीमागे हा दुसरा जो उद्देश होता तो होता. त्यामुळं 2020ला आम्ही जस्ट करोना यायच्या अगोदर 22 मार्चला करोना आला आणि 16 मार्च 2020ला आमचा IPO आला होता आणि तो 1.3 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. इतकं सगळ्यात महत्त्वाची गोष्टी आहेत. एक पार्टनरशिपवरून असा प्रश्न विचारता तुम्ही आता बोलला तर, सुरेश फेगडे जे तुमचे पार्टनर आहेत, जनरली असं होतं की पार्टनरशिप फर्म ह्या जेव्हा बिझनेस प्रॉफिटमध्ये येतो त्यावेळेला त्या टिकत नाही आणि पार्टनरमध्ये भांडणं होऊन त्या फर्म विसर्जित होतात किंवा नवीन याच्यामध्ये होतात. तर तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही आहात, तर ह्याच्यामागचं काही रहस्य असलं तर ते लोकांना सांगा की पार्टनरशिप फर्म कशी टिकवायची असते. नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की तुमचा पार्टनर कोण आहे ते सिलेक्शन खूप चांगलं असायला पाहिजे. सिलेक्शन म्हणजे जे तुम्हाला येत नाही ते तुमच्या पार्टनरला आलं पाहिजे. नाही तर दोघाला एक येत असेल तर काही उपयोग नाही, तुमचा विस्तार होणार नाही. आणि माझे पार्टनर असे होते की मुळात मग ते खूप प्रामाणिक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो आहे ना, विश्वास जो आहे ना एकमेकावरचा, तो फार महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर असायला पाहिजे की त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत. आणि एकमेकाच्या जबाबदाऱ्यामध्ये ज्यावेळी आपल्याला असं वाटतं त्यावेळी आपल्या डिस्कशन करून काही जरी असेल तरी
कुणीतरी काय असतं की पार्टनरशिपमध्ये कुणीतरी काहीतरी सांगतं, अरे असं आहे ते तसं आहे. मग तो सगळं जे आहे प्रामाणिकपणा आणि विश्वास, ह्या 2 गोष्टीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्यात गैरसमज निर्माण झाले अजिबात कधीच झाले नाहीत. कुणी करायचा प्रयत्न केला नाही असं नाही आहे, पण ते आमच्या दोघांमध्ये डिस्कशन चांगलं असल्यामुळं, संवाद चांगला असल्यामुळं ते कुणी प्रयत्न केला तरी ते सक्सेस झालं नाही. आणि मुळातच आम्हाला दोघांना, आम्ही नोकरीच्या म्हणजे व्यवसायाच्या अगोदर एकत्र काम केलेलं होतं. कामाची पद्धत एकमेकाला माहीत होती आणि घरचे कौटुंबिक रिलेशन दोघांचे चांगले होते. त्यामुळे असा काही आत्तापर्यंत कधीच काही प्रॉब्लेम आला नाही की त्यांनाही माझ्याबद्दल नाही, मलाही त्यांच्याबद्दल नाही. आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्याच आहेत. त्यामुळं माझं तर उलटं सगळ्याला सांगणं आहे की एकट्याने बिझनेस करायपेक्षा तुम्हाला जर चांगला पार्टनर मिळत असेल तर जरूर करा. कारण तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, कारण एकट्यावर शेवटी लिमिटेशन येतं. आपण आत फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग बघितलं तर मार्केटिंग कोण बघेल, कोण अकाउंटिंग कोण बघेल, म्हणजे अनेक व्यवसायात अनेक प्रावधान आहेत आणि एकाच माणसाला ती सांभाळणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात सगळं जर करायचं असेल तर या गोष्टी केल्या तर फक्त पार्टनरचं सिलेक्शन चांगलं असायला पाहिजे. पण ह्याच्यावर कधी थांबून राहू नका की नाही मला एकट्यालाच करायचं असं जे. महिंद्रा सोना, SKF, ABB यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर तुम्ही काम करताय. या लोकांची कामं मिळवण्यामध्ये तुमच्यामध्ये अशी काय खासियत म्हणता येईल, काय स्पेशालिटी म्हणता येईल की तुम्हाला त्याच्यामुळे या कंपन्यांकडनं कामं मिळत गेली? एक तर काय आहे माहिती का की आम्ही पहिल्यापासूनच आमची पॉलिसी अशी ठेवली की कुठलंही जरी काही रिजेक्शन झालं तर कस्टमरकडे जाऊन जे आहे ते त्याला रिक्वेस्ट करायची नाही, HD फॉर्म भरायचा नाही किंवा फंक्शनली ओके करून घ्या म्हणायचं नाही. त्यांना सरळ सांगितलं की तुमच्याकडे ओके नाही आहे ना तर आम्हाला परत पाठवून द्या. म्हणजे कस्टमर जरी सांगितलं की तुम्ही या भेटा आणि तुम्ही HD भरून द्या, करेक्टिव्ह ॲक्शन, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन भरून द्या, तर आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही सरळ सोपा उपाय आहे, तुम्ही परत पाठवून द्या. कारण एक लक्षात ठेवा की आपण चलता आहे ही जी कंडिशन आहे ना आपल्या लोकांची, ती एकदा जर लोकांना सवय लागली, आपण कदाचित थोडं बदलू शकतो स्वतःला, पण आपल्या हाताखालच्या जर लोकांना सवय लागली की अरे काही पाठवलं तर चालतंय, साहेब बघून घेतील तिकडे जे, ती सवय तोडायसाठी पहिल्यांदा आम्ही रिजेक्शन काय 2% होऊन जर 4% होऊन 5% होऊन त्याची काळजी केली नाही, त्यांना परत पाठवायला सांगितलं. म्हणजे ते कदाचित त्यांना त्यावेळी वाटायचं अरे काय चालत असताना कशाला काय, पण ती जी सवय लोकांना, आज आम्ही लोकांना अर्जन्सीमध्ये जरी सांगितलं अरे हे पाठवून दे चालतंय असं, तरी ती लोकही आमचं ऐकणार नाही, ती ओके केल्याशिवाय पाठवत नाही. त्यामुळे हे जे तुम्ही म्हणताय ना, हे चांगले कस्टमर काय मिळाले, गुणवत्ता सगळ्यात महत्त्वाची. आत्ता जी जगातली जी रिक्वायरमेंट आहे, तुमचा आंतरराष्ट्रीय दर्जाला जर तुम्हाला जायचं असेल तर तुमची गुणवत्ता चांगली असायलाच पाहिजे. आज 0 PPM वर सगळं चालतं. तुमची गुणवत्ता चांगली नसेल, तुम्ही फुकट जरी दिलं तरी कोणी घेणार नाही. आणि त्यामुळे हे जे कस्टमर आम्हाला मिळाले, SKF असू द्या, ABB असू द्या, हल्टेक्स असू द्या, ही सगळी आंतरराष्ट्रीय दर्जाची MSR असू द्या, हे जे कस्टमर आम्हाला मिळाले ना, ह्याचं कारण जे आहे ते आमची गुणवत्ता जी आहे, गुणवत्ता आहे. मग त्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमचं कॉस्ट जी आहे ती चांगली असायला पाहिजे, म्हणजे काही कमी असायला पाहिजे असं नाही, पण ती योग्य असायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर डिलिव्हरी जी आहे, डिलिव्हरी टाईम ते त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ग्राहक अशी गोष्ट आहे की आपल्याकडे म्हणतात ग्राहक आणि मृत्यू आहेत, कुणाची वाट पाहत नाही. त्यामुळे ग्राहक हा आपला देव आहे. ही ज्यावेळी तुमची संकल्पना चांगली असतील, तुम्ही त्याप्रमाणे काम करता, त्यावेळी तुम्हाला ते यश मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं हल्टेक्स सारख्या मेक्सिको कंपनीमध्ये तुम्ही एक्सपोर्ट सुरू केला, तर काय चॅलेंजेस तुम्हाला ते एक्सपोर्ट करताना अनुभवायला आले? नाही, मुळात काय असतं की एक्सपोर्ट ज्यावेळी तुम्ही करता ना, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची तुमची गुणवत्ता फार महत्त्वाची. कारण एक्सपोर्टचा लॉट तिकडं जाऊन जर रिजेक्ट झाला तुमचा, तर तुमचा एक लॉट जर रिजेक्ट झाला तर तुमचा 2 वर्षाचा प्रॉफिट गेला म्हणून समजायचे, आणि नाव खराब होईल ते तर वेगळीच गोष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्टँडच होऊ शकत नाही. त्यामुळं पहिल्यांदा जे आहे ती आमची गुणवत्ता चांगली असल्यामुळं आमचं इथंच 0 PPM होतं. म्हणजे भारतात पाठवायचं काय, कुठं अजून बाहेर काय पाठवायचं, कुठं जरी असली तरी तुमची गुणवत्ता चांगली असायलाच पाहिजे. त्यामुळे गुणवत्ता चांगली असल्यामुळं ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे केले. आणि त्यामुळं आत्ता आम्ही ज्यावेळेपासून एक्सपोर्ट चालू केलेलं आहे, आमचं 0 PPM आहे, कुठलंही रिजेक्शन नाही, काही नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सिस्टीमनी चालायला पाहिजे धंद्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या जर त्या व्यक्तीवर अवलंबून असतील तर मग त्याच्यात शक्यता आहे की ती व्यक्ती आली नाही, तो ऑपरेटर आला नाही, मग त्यामुळं असं झालं, त्यामुळं तसं झालं. हां, तर त्यामुळं तुम्हाला जे आहे ते सिस्टीम बेस्ड सगळं तुमचा प्रॉडक्ट पाहिजे. आणि जर तो सिस्टीममधून जात असेल तर कुठलाही माणूस कुठलंही काम करत असेल, त्याच्यात जर सगळ्या वर्क इन्स्ट्रक्शन चांगल्या असतील, तुमची SOP चांगली असेल, तर तुमचं रिजेक्शन होत नाही. त्यामुळं जे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे ती तुमची सिस्टीम लावणं, आणि त्या सिस्टीममध्ये
कुठेही चलता है अशी ही ठेवायची नाही. तुम्ही जर झिरो टॉलरन्स ठेवायचा आणि त्यामुळेच मग तुम्हाला 0 PPM वर काम करता येईल आणि 0 रिजेक्शन रेट. आणि ती आज जगाची आणि सगळ्याची रिक्वायरमेंट आहे. आणि आमचे प्रॉडक्ट असे आहेत की जे ब्रेकचे प्रॉडक्ट आहेत, क्लचचे प्रॉडक्ट आहेत, ते लाईफशी निगडीत आहेत. म्हणजे नुसतं पैसा प्रश्न नाही आहे, ते जीवनाशी निगडीत असल्यामुळं कुठल्याही ह्याच्याशी हेच नाही आहे, कॉम्प्रोमाइज नाही आहे सगळ्यात. आणि ती सवय लागली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, सवयीनं सर्व काही साध्य होत. पडले वळण इंद्रिया सकळ, ही जी गोष्ट आहे आपली संतांनी सांगितलेली आहे, ते वळण चांगलं आपण लावून घेतलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि म्हणून आज आम्ही मार्केटमध्ये स्टँड आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते. तर या तुमच्या वाटचालीमध्ये तुमच्या घरातून वहिनी असतील किंवा इतर कोणी असेल, अशा कुणाचा सपोर्ट मिळाला आणि तुम्हाला या वाटचालीमध्ये यश मिळत गेलं? नाही, एक तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की बायको नोकरीला असल्यामुळं आणि तिचा पूर्ण सपोर्ट असल्यामुळं, नुसतं फक्त नोकरी आहे आणि घर चालवते असं नाही, तिने मुलाची, कारण काय की जेवढी आपण व्यवसायात जातो त्यावेळी घरची जबाबदारी, दोन्ही जबाबदाऱ्या घेणं जरा अवघड असतं कधी. मग घराकडे दुर्लक्ष होतं किंवा वेळ देता येत नाही, तर मग ती सांभाळून घेणारी असायला पाहिजे. किंवा कारण त्यावेळी ते फार महत्त्वाची वेळ असते. आणि त्याप्रमाणे मिसेसचा सपोर्ट होता. लहानपणी मी तुम्हाला सांगितलं की आई बरोबर मी खूप राहायचो. मी लहान भावामध्ये आमची बहीण सगळ्यात छोटी होती, घरात अनेक माणसं होती, त्यामुळं आईबरोबर काम करायची सवय लागली होती. आणि मी मातृमुखी सदा सुखी असा माणूस आहे. आईचे गुण बरोबर, तिची सोशिक होती, तिची सहनशक्ती दांडगी होती, सगळ्याची रिलेशन चांगली होते, ते गुण आपोआपच अनुवंशिकतेनं येतात आपल्याकडे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, ह्या घरच्याशिवाय इतरांनी जे नातेवाईक होते ना, म्हणजे माझा अनुभव तर ही दुनिया खूप सुंदर आहे, लोक खूप चांगली आहेत आणि वेळोवेळी सगळ्यांनी सपोर्ट केलेला. मित्राकडून सपोर्ट मिळालेला आहे, नातेवाईकाकडनं सपोर्ट मिळालेला आहे. कौतुक तर झालंच, तो काही प्रश्न नाही, पण आर्थिक सपोर्ट सुद्धा सगळ्यांनी केलेला, सगळ्यांनी. आणि त्यामुळे मग त्याची जाणीव आहे आपल्याला, तो काही प्रश्न नाही. निमा ब्राह्मण सभा, देशस्वरूपी सभा संस्था, अशा निर्णय संस्थेच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी खूप काम करतात. हे करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? नाही, मुळातच मी तुम्हाला सांगितलं की माझं शिक्षण किंवा जी परिस्थिती खडतर होती, मग ते असंच झालेलं नाही, समाजाने मदत केली म्हणून आज आपण इथं आहोत. मी केव्हा तुम्हाला सांगितलं की मी ब्राह्मण समाज सेवा संघ डॉक्टर चाटी अनाथ विद्यालयात इथं माझं शिक्षण झालंय. मला तिथे फी 25 रुपये होती महिन्याची, आणि 25 रुपयात राहणं, जेवण वगैरे सगळं. आणि ते पैसे आंतरोळीकर ट्रस्ट म्हणून ते दर महिन्याला आणून भरायचे. मोरोपंतमुळे धर्मादाय ट्रस्ट होती, त्यांच्याकडनं मला वह्या मिळायच्या. कॉलेजच्या स्टुडंट पंथातनं पुस्तकं मिळायची. मग हे सगळं कशामुळे? समाजाने आपल्याला मदत केल्यामुळं आज आपण येत आहोत. आणि ती जर जाणीव नाही ठेवली तर मग उपयोग नाही. तर त्यामुळं त्या जाणीवेतनं समाजसेवा करावी वाटते. शिवाय मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे जे आहे ते माझे जे कामगार आहेत, स्टाफ आहे, ते खूप चांगलं आहे. त्यामुळे अगदी मला काही तिथं 12 तास कंपनीत घालवायचं असं नाही आहे. आणि मग त्यांच्यासाठी मी काम करतो, तो सुद्धा समाजाचा. आपल्याबरोबरचे जे सहकारी आहेत त्यांच्यासाठी काम करायचं. त्याबरोबर समाजातनं ज्यांना आपल्याला ज्यांच्याकडनं मदत मिळाली, ज्या संस्थेकडनं मिळेल त्यांना मदत करायची आहे. आणि आता सध्या म्हणजे मुळातच आपल्याला जर एवढं सगळ्या समाजाने दिलेलं आहे तर आत्ताही आपल्याला त्यांना रिटर्न करायची वेळ आहे सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळं म्हणून ते सामाजिक कामाची आवड आहे आणि त्यात आनंद आहे सगळ्यात महत्त्वाचं. कुठलीही गोष्ट काहीतरी मिळावी म्हणून करण्यापेक्षा ज्यातनं तुम्हाला आनंद मिळतो, समाधान मिळतं, अशा गोष्टी करत राहिलं तर पैसा तरी येणारच आहे. पैसा येत राहतो, पण याबरोबर ह्याच पण गोष्टी केल्या तर तुम्हाला जीवनातलं जे आहे आनंद, समाधान मिळतं, ते मी करतोय सगळ्यात महत्त्वाचं. निमा एक्सलन्स अवॉर्ड तुम्हाला मिळालं, ब्रह्मरत्न असे पारितोषिक मिळाले, जे पुरस्कार मिळाले. या सगळ्या पुरस्कारांमध्ये खास वाटणारा एखादा पुरस्कार तुम्हाला सांगता येईल का? मला ह्याच्यातले 2 पुरस्कार सांगता येतील. एक पेक्षा निमाचा जो पुरस्कार आहे, निमा एक्सलन्स, म्हणजे नाशिकमध्ये निमा एक्सलन्स पुरस्कार मिळणं म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काहीतरी कमवलंय बाबा. कारण काय की तो पुरस्कार काय एवढा सोपा नाहीये. सगळ्या पूर्ण एवढ्या इंडस्ट्रीमधनं तुमचं सिलेक्शन होतं. ह्याच्यापेक्षा इंडस्ट्रीयल दृष्टिकोनातनं मोठा पुरस्कार दुसरा कुठला नाही. त्यामुळे तो पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि दुसरा भावनिक दृष्ट्या जर विचार केला तर मला सोलापूरची जी मी ज्या संस्थेत शिक्षण घेतलं त्या संस्थेने मला तिथं समाजभूषण म्हणून पुरस्कार इथून सोलापूरला बोलावून त्या दिवशी दिला. तर हे जे 2 पुरस्कार आहेत ना, हे माझ्या जीवनातले सर्वोच्च पुरस्कार आहेत आणि ज्यांनी मला खूप समाधान दिलं सगळ्यात. यस, इंडस्ट्रीच्या दृष्टीने निमाचा पुरस्कार आणि सामाजिक दृष्टीने किंवा भावनिक दृष्टीने माझ्या संस्थेचा पुरस्कार.
रिसोर्सेस नसताना, म्हणजे स्वतःचं काहीच उत्पन्न नसताना मोठं काहीतरी करायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण उद्योजकांना, पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हे मी जे उभा केलेला आहे हे तर ठीक आहे, ते माझ्यासाठी ठीक आहे, ते प्रत्येकाचा प्रयत्न असतो तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण आपल्या काळात जी कंडिशन होती इंडस्ट्रीच्या दृष्टीनं, त्यापेक्षा आत्ताची जी परिस्थिती आहे, आत्ता जी सरकार आहे, आत्ताची जी समाज व्यवस्था आहे, आत्ता जी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जी विचार आहेत, ते व्यवसायात येण्या इतकं आत्तासारखी परिस्थिती पूर्वी कधीच नव्हती. सगळ्यात महत्त्वाची आत्ताची परिस्थिती ही खूप चांगली आहे. आता जे पूर्वी काय होतं की ज्याच्याकडे पैसे आहेत तोच माणूस व्यवसाय करू शकायचा, पैशाशिवाय काही चालायचं नाही. आता जे आहे, आता तुमच्याकडे जर शिक्षण असेल, इनोव्हेशन असेल, नवीन नवीन संकल्पना असतील, तुमची काम करायची तयारी असेल, हार्डवर्क करायची तयारी असेल, तर पैशामुळं इंडस्ट्रीमध्ये काही अडकत नाही. आणि मुळात म्हणजे आत्ताची कंडिशन तर खूप चांगली आहे. म्हणजे माझंच कधी पैशामुळे अडलं नाही. लोकांनी एवढी मदत केली, बँकांनी एवढी मदत केली, कस्टमरनी मदत केली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि आता तर व्यवसायासाठी सगळ्यात चांगलं वातावरण म्हणलं तर आत्ता आहे. सगळ्यात म्हणजे रिक्वायरमेंट पण भरपूर आहेत लोकांची पैसे खर्च करायची पण तयारी आहे, आणि सरकारचा पण फुल सपोर्ट आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत सगळ्यात मध्ये जे येते, बँका तुम्हाला पैसे देण्यासाठी उभा आहेत तुमच्या पाठीमागे जे येते. त्यामुळं सगळ्या नवीन उद्योजकाला मी हे निश्चित सांगेन की बाबा, आज देशाची लोकसंख्या वाढलेली आहे, रोजगार मागणारे भरपूर झालेले आहेत, रोजगार देणाऱ्याची गरज आहे. त्यामुळं तुम्ही व्यवसायात या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, माझ्या काळी तरी माझी बायको नोकरी होती, पण आपल्या काळी नॉर्मली बायका एवढ्या ह्याच्यात नसायच्या, नोकरीत नसायच्या. आजकाल सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या नोकरी करतात आणि घरी सपोर्ट करतात. त्यामुळं उलटं ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्यांच्याकडे ती संकल्पना आहे, आयडियाज आहेत, नवीन नवीन इनोव्हेशन आहे, त्या लोकांनी तर नोकरीच्या पाठीमागं लागू नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी व्यवसायात जावं. एवढी चांगली परिस्थिती त्यांना कधीही चांगली मिळणार नाही, इतकी चांगली परिस्थिती आहे. आणि परत एकदा मी सांगतो की तुम्हाला जर व्यवसायात यायचं असेल तर व्यवसायात काही मल्टिप्लिकेशन होतं पैशाचं जे आहे ते. नोकरीमध्ये तुमची बेरीज होती, बेरीजनं पगार वाढतो जे आहे ते. आणि दुसरी मला अजून एक सांगायचं त्याला की ही सुद्धा एक देशसेवा आहे, व्यवसाय करणं. कारण आज जे ठीक आहे आपले सैनिक सीमेवर जाऊन लढतायत, ते त्यांचं काम खूप चांगलं करतायत. पण फक्त सैनिक होणंच ही देशसेवा नाही आहे, तर देशाची जी परिस्थिती आहे, आत्ताचं जे आंतरराष्ट्रीय वातावरण आहे, की जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तोच ह्या जगावर राज्य करेल. पूर्वीसारखं काही की कोणी पारतंत्र्यात जाणं वगैरे असं राहिलेलं नाही. आता जी गुलामगिरी असणार आहे ती आर्थिक गुलामगिरी असणार आहे. जो श्रेष्ठ असणार आहे तो आर्थिकदृष्ट्या श्रेष्ठ असणार आहे. मग जो देश व्यवसायात पुढं आहे, उद्योगात पुढं आहे, जो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ती सुद्धा एक देशसेवाच आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही सगळेजण उद्योगात जास्तीत जास्त लोकांनी उद्योगात यावं, अनेक रोजगार निर्माण करावे, आपला देश कसा सक्षम होईल, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी चांगली होईल हे बघावं, असं मला तरुण उद्योजकाला सांगायचं, 100% सांगायचं. म्हणजे देशसेवा ही फक्त सीमेवर राहून सैनिकाचीच होऊ शकते असं नाही, तर आपण सुद्धा इथं आपल्या गावात राहून एखादा व्यवसाय उभा करून रोजगार घेणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे म्हणून जर झालो तर देशाच्या सकल उत्पन्नात आपण जर वाढ घातली तर ती सुद्धा एक प्रकारची देशसेवा आहे. असं आपण एखादा शेवटच्या ह्याच्यामध्ये रॅपिड फायर राऊंड आहे, एक पटपट मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला जसं असेल तसं. एक अशी कुठली रोजची सवय तुम्हाला आहे की तुम्हाला ही सर्व एवढे सगळे मान मरातब मिळाले, एवढं यश मिळालं, एवढे पैसा मिळाला, तरी सुद्धा तुम्हाला जमिनीवर तुमचे पाय राहतात? नाही, मी दररोज जे आहे ना देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळं कृतज्ञता आणि नम्रता ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्या अंगी सदैव असाव्यात. आणि ज्यावेळी आपण देवपूजा करतो, शांततेने बसतो, 5 मिनिटं विचार करतो, मंत्र वगैरे म्हणतो, त्यावेळी आपल्या डोक्यात ते आपोआप बसतं. त्यामुळे ती दररोजची सवय आहे. आणि ती देवपूजा झाल्यानंतरच मी घराबाहेर पडतो. सगळ्यात महत्त्वाचं एक लाईफ लेसन जो नेहमी तुम्ही आठवणीत ठेवता, या आयुष्यात असा कुठला धडा मिळालाय की तो तुम्ही कायम स्मरणात ठेवलाय? नाही, एक लक्षात ठेवा की तुम्हाला आयुष्यात जे आहेत ना अनेक अडचणी येतील, आणि मलाही भरपूर आलेल्या आहेत, कारण ह्या सगळ्या काही सांगणं शक्य नाही. पण कुठली किती अडचण असेल, किती काही मोठं संकट आलं तर तुम्ही शांत चित्ताने विचार करा, स्थिर राहा आणि आहे त्याला सामोरं जा. बरोबर, हा लाईफ लेसन आहे सगळ्यासाठी. एखादं पुस्तक, एखादी कोणी गेलेलं कोट केलेलं एखादं वाक्य, किंवा एखादा मेंटॉर, तुम्हाला एखादा सल्लागार असेल,
तर असं कोणी तुमच्या विचारसरणीवर प्रभाव टाकला? नाही, माझे एक व्ही.जी. भिडे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की WI मध्ये मी 12वी नंतर फिटर म्हणून जॉईन केलं होतं. त्यावेळी पर्सनल ऑफिसर तिथं व्ही.जी. भिडे म्हणून होते. आणि ज्यावेळी मी ती नोकरी सोडायची म्हणलं पाईप फिटरची, त्यावेळी त्यांना दंड करावा लागत होता किंवा तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करत नाही म्हणून जे. त्यांनी मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की मला असं डिप्लोमाला प्रवेश मिळतोय आणि 2 वर्षांनी मी इंजिनियर होऊ शकेन तुम्ही जर मला सवलत दिली तर. कारण पैसे भरणं, मला शिक्षणालाच पैसे नव्हते तर ते दंड भरायला कुठनं पैसे आणणार. आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे यार, तुला काय हरकत नाही, पण त्यांनी मला सांगितलं की तुला जर शिक्षणात काही कमी पडलं तर तू मला कधी कळव, मी तुला मदत करेन. आणि ज्यावेळी मी डिप्लोमा झालो त्यावेळी त्यांनी पेढे स्वतः वाटले, मला लगेच ज्युनियर इंजिनियर म्हणून घेतलं. म्हणजे हे जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक खेड्यातल्या पोराला एवढे आपण मदत करायला पाहिजे असं. आणि त्यांनी खूप चांगलं मला मार्गदर्शन केलं सगळ्या दृष्टीनं. त्यामुळे त्यांची आठवण मेंटर म्हणून मला खूप चांगली राहील. आता तुम्ही अशी कल्पना आहे करा की 1996 मध्ये तुम्ही आहात, तर तुम्ही स्वतःला काय सल्ला द्याल नाही, त्या काळात? एक लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाची जी आहे ना, कृतज्ञता महत्वाची. ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, 96 मध्ये मी म्हणजे रिलायबल ग्रुप ऑफ इंडस्ट्री आहे, महिंद्रा सोना आहे, की ज्या लोकांनी मला आपल्याला मदत केलेली आहे. आणि मुळात जे आहे की आपण आता चालू केलंय ना तर मागं हटायचं नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण काय की किती प्रलोभन येतील. मला 96 नंतर मी सांगितलं ना की मी जिथं कुवेतला ज्या कंपनीत होतो, जपानी लोक होती, त्यांची मला 97 मध्ये त्यांनी मला स्पेशल रिक्वायरमेंट करून बोलावलं की आम्हाला हा माणूस पाहिजे WI-कडं. आणि त्यावेळी त्यांनी मला मी त्यावेळी फेगडेबरोबर पार्टनरशिप केली होती. मी म्हणलं, आणि त्यावेळी 1च वर्ष झालं होतं, त्यामुळे उद्योगात काही एवढं हे नव्हतं आम्ही, पण त्या पैशाचं प्रलोभन नाही घेतलं आणि तिथंच राहिलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःला सांगितलं की आपण जे करायसाठी घेतलेलं आहे ना त्याच्याशी प्रामाणिक राहायचं. आणि त्या दिवशीपासून माझ्या उद्योगधंद्याशी हे मी अगदी तेच ठरवलेलं आहे की जे करायचं ते आपल्याला पक्क करायचं आहे, आपण हातात जे घेतलेलं आहे. शेवटचा प्रश्न, एका वाक्यात एंटरप्रेनर म्हणून नव्हे तर माणूस म्हणून मुकुंद कुलकर्णी कसे सांगाल? नाही, मी आनंदी आणि समाधानी माणूस आहे आणि माणसानी माणसाशी प्रामाणिकपणे माणसासारखं वागावं हे पक्की गोष्ट लक्षात ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे मी वागतो. धन्यवाद. व्हॉइस विस्टा पॉडकास्टमध्ये मुकुंदजी तुम्ही आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल व्हॉइस विस्टातर्फे मी दिलीप दीक्षित आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.